जुना विडी घरकुल येथे काल झालेल्या संततधार पावसामुळे अतिवृष्टीमुळे प्रत्येक भागात पाणी साचल्याने माजी नगरसेवक जनसेवक प्रथमेश दादा कोठे यांनी अनेक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व संबंधित झोन आणि महापालिका यंत्रणेस सूचनाही दिल्या। येथील नागरिकांना घराच्या बाहेर पडता येत नसल्याने सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नागरिकांना नाश्त्याची सोय करून दिली। यावेळी वासुदेव येलदंडी, अविनाश दासरी, गिरीश बाबा कोटा, बालाजी केराम कोंडा, किरण चिलवेरी, राजेश चिलवेरी, मंगेश पिसे, मोहन कारमपुरी हे सर्व कार्यकर्ते ही उपस्थित होते। नमस्कार। या ठिकाणी विडीघरकुलच्या भागामध्ये आम्ही सध्या आहे, प्रियदर्शिनी नगर या भागामध्ये आहे। गेल्या रात्री 3 पासून पहाटे पाऊस चालू आहे। या पावसामध्ये तुळशांतीनगर असेल, प्रियदर्शनी असेल, एफ ग्रुप असेल, जी ग्रुप असेल, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पावसाचा या ठिकाणी फ्लो आलेला आहे आणि हे नैसर्गिक आपत्ती असून त्यामध्ये अनेक भागातील घरं पाण्यामध्ये गेलेली आहेत। आता सकाळपासून विष्णू महेश प्रतिष्ठान आमचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश दादा कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सकाळी उपीटची नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता जेवण या ठिकाणी आम्ही सगळ्या घरोघरी ज्या ठिकाणी पाणी आहे त्या घरामध्ये आम्ही पोच करण्याचा प्रयत्न करत आहे। विष्णू महेश प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सल्लागार आणि सदस्य यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक भागामध्ये आम्ही वाटून घेतलेलं आहे। त्या भागामध्ये आम्ही ते जेवणाची व्यवस्था पोच करीत आहोत। काल रात्री सोलापूर शहरामध्ये एवढा धोधो पाऊस पडला की घरकुलमध्ये एवढं पाणी आलं की प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी भरलेलं होतं। ते सकाळपासून रात्री 3 वाजल्यापासून आपण ते पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहोत। आता जरा पाणी कमी झालंय। त्या आपत्कालीनमध्ये प्रथमेश दादा कोठे यांच्याकडून प्रत्येक घरामध्ये त्यांनी सकाळी नाश्त्याची व्यवस्था केली आहे आणि आता जेवणाचं व्यवस्थापन त्यांनी त्या प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्यांचे कार्यकर्ते करत आहेत। तेवढं त्यांना मी अभिनंदन करतो।